नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं राजमित्र अकॅडमी पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी दिनेश सर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप बी आणि ग्रुप सी या परीक्षेच्या अनुषंगाने आपल्या राजमित्र अकॅडमीने जी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे त्यातले 2 पेपर आपण याच्या आधी बघितलेले आहेत आणि आज जे तुम्ही दिलेला आहे तिसरा पेपर आणि या तिसऱ्या पेपरमध्ये जी जीएसची प्रश्न विचारली गेली होती त्याची आपण स्पष्टीकरणात्मक उत्तरे जी आहेत ते आता समजून घेऊया। बघूया या ठिकाणी पहिला प्रश्न कोणता विचारला गेला होता। या ठिकाणी पहिला प्रश्न बघा, आपल्याला चालू घडामोडीवरती विचारला गेलेला आहे आणि त्यामध्ये काय विचारलं गेलं होतं ते बघूया। खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे। त्यातलं पहिलं विधान असं आहे, जागतिक स्वातंत्र्य अहवाल 2022चे शीर्षक ही हुकुमशाही शासनाचा जागतिक विस्तार असे होते, तर अगदी बरोबर आहे। तर जागतिक स्वातंत्र्य अहवालाचा जे शीर्षक होतं ते शीर्षक हुकुमशाही शासनाचा जागतिक विस्तार असंच होतं। पहिलं विधान अगदी बरोबर आहे। आणि दुसरं, जागतिक स्वातंत्र्य अहवाल 2022च्या यादीत भारताचे 91वे स्थान होते, अगदी बरोबर आहे। हे अ आणि ब हे दोन्ही स्टेटमेंट जे आहे ते अगदी बरोबर आहे, त्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे अ आणि ब दोन्ही योग्य। या ठिकाणी अ आणि ब, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असायला हवं। चला दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया। खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। साहित्य अकादमीकडून 24 भाषांसाठी एकूण 5 प्रकारात हा पुरस्कार दिला जातो। तर विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, या ठिकाणी 24 भाषा आहेत, या 24 भाषांमधल्या 5 प्रकारामध्ये हा साहित्य अकादमीचा पुरस्कार दिला जातो। पहिलं स्टेटमेंट अगदी बरोबर आहे। दुसरं म्हटलेलं आहे 2021चा साहित्य अकादमीचा पुरस्कार किरण गुरव यांच्या कदाचित अजूनही या काव्यसंग्रहाला देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, 2021चा साहित्य अकादमीचा पुरस्कार जो आहे तो किरण गुरवला दिला गेलेला आहे, परंतु कदाचित अजूनही या काव्यसंग्रहाला देण्यात आलेला नाही आहे। तर बाळूच्या अवस्थरांची डायरी जी आहे या साहित्याला हा अकादमी पुरस्कार देण्यात आलेला आहे, त्यामुळं दुसरं जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे। त्यामुळं केवळ आणि केवळ अ विधान जे आहे ते योग्य आहे, त्यामुळं ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे। चला यानंतर समोर जाऊया। सन 2022च्या ऑस्कर पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणते भारतीय चित्रपट शर्यतीत होते परंतु नामांकन मिळाले नाही? कोणाला नामांकन मिळालं नाही असा प्रश्न विचारलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला 2024ची जरी परीक्षा द्यायची असेल तर आपल्याला 2021, 22, 23 आणि 24 या मागच्या पुढच्या संपूर्ण वर्षांची संपूर्ण माहिती जी आहे ते थोडक्यात माहिती असायला हवी। मग ते ज्ञानपीठ पुरस्कार असतील, साहित्य अकादमीचे पुरस्कार असतील, पद्मश्री पुरस्कार असतील, पद्मविभूषण पुरस्कार असतील, हे सगळे पुरस्कार जे आहे ते फक्त 24चे किंवा 23चेच माहीत असायला पाहिजे याला भाग नाही, याच्या आधीचे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय काय म्हटलेलं आहे, सूर्याचा जय भीम आणि कोणते नामांकन मिळाले नाहीत असे कोणते आहेत? सूर्याचा जय भीम, बेफाम, कानभट्ट आणि मोहनलालचा मरक्कर। तर मित्रांनो, अ आणि ड या दोघांना नामांकन मिळालेले नाही आहे, त्यामुळं आपलं उत्तर घ्यायला पाहिजे अ आणि ड। अ आणि ड यांना नामांकन मिळालेलं नाही आहे, त्यामुळं आपलं उत्तर ऑप्शन नंबर 1 हे असायला हवं। यानंतर समोरचा प्रश्न बघूया। खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे। मराठी भाषेचा विकास व संवर्धनासाठी मुंबई येथील चर्नी रोडवरील शिक्षण विभागाच्या 2500 चौकिमी आकाराच्या भूखंडावर समुद्रकिनारी मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे, अगदी बरोबर आहे। पहिलं विधान अगदी बरोबर आहे। किती म्हटलं? 2500 चौकिमी आकाराच्या भूखंडावरती समुद्रकिनारी मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे। यासाठी महाराष्ट्र शासनाने 500 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात 2022-23च्या केली आहे। तर लक्षात घे, ते 500 कोटी नाही आहे, तर इथे 100 कोटी रुपयाची तरतूद केली गेली होती, 100 CR, ओके, 100 कोटी रुपयाची केली गेली होती। त्यामुळं पहिलं विधान अगदी बरोबर आहे, दुसरं विधान मात्र चुकीचं आहे, त्यामुळं ऑप्शन नंबर 3 हे याचं उत्तर असायला हवं। यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन। खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांसाठी 100% अनुदान असलेली भाऊसाहेब फुंडकर लागवड योजना सन 2000 व 2021च्या खरीप हंगामापासून राबविण्यात येत आहे, अगदी बरोबर आहे।
त्यानंतर या योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि युवा शेतकऱ्यांसाठी रोजगार निर्मिती करणे हे सुद्धा अगदी बरोबर आहे. त्यामुळे दोन्ही विधान जे आहेत ते बरोबर असायला पाहिजे. अ आणि ब हे दोन्ही विधानं कसे असायला पाहिजेत, योग्य असायला पाहिजे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर आपण समोरचा क्वेश्चन बघूया. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 26 मे 2022 रोजी तिरुवनंतपुरम येथील विधानसभा संकुलात 2 दिवसीय राष्ट्रीय महिला विधिमंडळ सदस्य परिषदेचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले होते. अगदी बरोबर आहे. पहिलं विधान आहे. रामनाथ कोविंद तेव्हाचे राष्ट्रपती होते. केरळ राज्य विधानसभेतर्फे आयोजित असा हा पहिला कार्यक्रम भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित केला होता. हे सुद्धा अगदी बरोबर विधान आहे. त्यामुळं अ आणि ब हे दोन्ही विधानं कशी असायला पाहिजेत, बरोबर असायला पाहिजे. त्यामुळं ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर समोरचा प्रश्न बघूया आपण. राज्यामध्ये गर्भवती महिलांसाठी आचल हे विशेष आरोग्य सेवा अभियान सुरू करण्यात आलेले आहे. राजस्थानमध्ये करण्यात आलेले, लक्षात घ्यायचे. राजस्थानमध्ये ऑप्शन नंबर 4 हे असं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 9 जून 2022 रोजी पंतप्रधान यांनी वाराणसी येथे बायोटेक स्टार्टअप एक्स्पोचे 2022चे उद्घाटन केले आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वाराणसी या ठिकाणी नव्हे तर नवी दिल्ली म्हणजे न्यू दिल्ली या ठिकाणी केले होते. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर बायोटेक स्टार्टअप एक्स्पो 2022चे आयोजन भारत सरकारच्या कृषी आणि विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने केले होते. हे सुद्धा विधान चुकीचं आहे. आणि बायोटेक्नॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंट काउन्सिल BIRAC च्या स्थापनेला 10 वर्ष पूर्ण झाल्यामुळे बायोटेक स्टार्टअप एक्स्पोचे आयोजन केले होते. अगदी बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर केवळ आणि केवळ क यायला पाहिजे. बघूया आपण याच्यामध्ये. ऑप्शन नंबर 3 मध्ये आपलं उत्तर पाहायला मिळतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हिंदू वीकली या मासिकाचे संपादन म्हणून खालीलपैकी कुणी काम केले आहे. तर लक्षात घ्यायचं आहे, हिंदू आठवडी म्हणजे हिंदू वीकली. तर लक्षात घ्यायचं आहे, या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांनी या मासिकाचे संपादन केले आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. योगी आदित्यनाथ आणि हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट बघा. प्रमुख पिकांचे हमीभाव याबाबत योग्य जोड्या लावा 2022-23च्या आकडेवारीनुसार. ठीक आहे, म्हणजे मागच्या वर्षीच्या आकडेवारीनुसार जर आपण बघितलं तर तेच येतं त्याच्यामध्ये. या ठिकाणी आपल्याला खरीप पिकं दिलेली आहेत आणि त्याचे हमीभावसुद्धा दिलेले आहेत. पहिला ज्वारी आहे. ज्वारीला हमीभाव होता 2970. लक्षात घ्या, ज्वारीला हमीभाव किती होता, 2970. त्यामुळं अचं काय यायला पाहिजे, 3 यायला पाहिजे. त्यानंतर रागी जे आहे, रागीला होता 3578 रुपये. त्यामुळे बचं जे आहे ते 2 यायला पाहिजे. त्यानंतर तूर 6600, इथे 2 यायला पाहिजे. आणि त्यानंतर तीळ जे आहे ते 7830, तर 4 यायला पाहिजे. तर लक्षात घ्यायचं आहे, ज्वारीचं 3 म्हणजे अचं 3, रागीचंच म्हणजे बचं 1, त्यानंतर तुरीचं 2 आणि तिळाचं 4. तर या ठिकाणी आपल्याला उत्तर कुठं पाहायला मिळते, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 7 जून 2022 रोजी नवी दिल्ली येथे भारताचे पहिले राष्ट्रीय हवाई क्रीडा धोरण घोषित केले आहे. आणि दुसऱ्यामध्ये म्हटलेलं आहे, पहिल्या राष्ट्रीय हवाई क्रीडा धोरणाचे उद्दिष्ट सन 2045 वर्षापर्यंत जगातल्या सर्वोच्च हवाई क्रीडा आयोजित करणाऱ्या राष्ट्रांमध्ये भारताचा समावेश करणे. तर लक्षात घ्या मित्रांनो, पहिलं विधान अगदी बरोबर आहे, परंतु या ठिकाणी 2045 पर्यंत नव्हतं तर 2030 पर्यंत आहे. ठीक आहे, 2030 पर्यंत आहे. त्यामुळे दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. केवळ अ विधान जे आहे ते योग्य असायला पाहिजे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. यांनी फेब्रुवारी 2022 रोजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला होता. तर हे कोण होते, तर डॉक्टर मदन मोहन त्रिपाठी होते. त्यामुळं
पर्याय क्रमांक 4 जे आहे हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारताच्या नीती आयोगामध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून खालीलपैकी कोणाचा समावेश केला गेला नव्हता किंवा कोणाचा समावेश नाही असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. तर या ठिकाणी अमित शहाचा समावेश नव्हता, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. किश्तवाड जिल्ह्यात डॉट 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 नदीवर सुमारे 5,300 कोटी रुपये खर्चून 8,500 मेगावॅटच्या जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तर हे कोणत्या नदीवरती आहे? तर चिनाब नदीवरती आहे. लक्षात घ्या, कोणत्या नदीवरती आहे? चिनाब नदीवरती. त्यामुळं ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. कृषी निर्यात धोरण तयार करणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य आहे. गुजरात नाही आहे तर आपलं महाराष्ट्र आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी आपलं महाराष्ट्र आहे, त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना ही महाराष्ट्र शासनाने अन्न प्रक्रिया व कृषी मालाचे मूल्यवर्धन यासाठी राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळे आपलं जे विधान आहे ते पहिलं चुकीचं आहे, दुसरं मात्र बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 म्हणजे फक्त ब योग्य आहे. ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. भारतीय संविधानाच्या कलम 343 नुसार देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा म्हणून मान्यता दिली गेलेली आहे. संसदेचे कामकाज हिंदी किंवा इंग्रजी भाषेत करता येते, परंतु राज्यसभेचे अध्यक्ष किंवा लोकसभेचे सभापती भारतीय राज्यघटनेच्या कलम 120 नुसार विशेष परिस्थितीमध्ये सभागृहाच्या सदस्याला मातृभाषेतून सभागृहाला संबोधित करण्याची परवानगी देऊ शकतात. लक्षात घ्या, तर या ठिकाणी हे दोन्ही विधानं जे आहेत ते अगदी बरोबर आहेत. कारण एखाद्या सदस्याला जर हिंदी किंवा इंग्रजी येत नसेल तर तो आपल्या मातृभाषेमध्ये आपलं जे काही म्हणणं आहे ते सभागृहात मांडू शकतो. त्यामुळं दोन्ही विधानं जे आहेत ते अगदी बरोबर आहेत. त्यामुळे आपलं उत्तर काय आलं पाहिजे? सांगा, आपलं उत्तर काय आलं पाहिजे? दोन्ही विधाने योग्य आहेत. तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. ओके, नेक्स्ट बघा. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. देशात सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्व यात आहेत. अगदी बरोबर आहेत. आणि या भागात समाविष्ट असलेली तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत, हे सुद्धा आहेत. हे कोणते तत्व नाही आहेत? हे न्यायप्रविष्ट तत्वे नाही आहेत. हे दोन्ही पण बरोबर आहे. त्यामुळं अ आणि ब हे दोन्ही विधानं कसे असायला पाहिजे? बरोबर असायला पाहिजे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट बघा. खालील विधाने विचारात घ्या असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे. विचारात घ्या असं म्हटल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला परत बरोबर कोणते आहेत असं विचारलेलं आहे. पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळातील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काहीही नमूद करण्यात आलेले नाही. ओके, त्यानंतर बघा, पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळातील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो. ओके, आणि पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळातील अविश्वास प्रस्ताव लोकसभेत आणि राज्यसभेत सादर करता येतो. लोकसभेत आणि राज्यसभेत नाही, फक्त लोकसभेतच करता येतो, राज्यसभेत करता येत नाही. त्यामुळं अ आणि ब हे 2 विधानं बरोबर असायला पाहिजे. पहिलं आणि दुसरं विधान बरोबर असायला पाहिजे. त्यामुळं ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पक्षांतर बंदी विरोधी कायदा 52वी घटना दुरुस्ती करून अधिनियम 1985 साली पारित करून घटनेमध्ये 10व्या परिशिष्टात या बाबींचा समावेश केला गेला आहे. अगदी बरोबर आहे. दुसरं, ज्या सदस्याने त्याच्या राजकीय पक्षाच्या आदेशाविरुद्ध पक्षाची परवानगी न घेता गृहामध्ये मतदान केले किंवा मतदानात भाग घेतला नाही अशा कृतीला त्याच्या पक्षाने 30 दिवसाच्या आत माफी नाही दिली तर त्याचे सभागृहातील सदस्य रद्द होते. तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर दुसरं विधान जे आहे ते विधान 30 दिवसाच्या आत अशा प्रकारचं कुठलं कंडिशन या ठिकाणी दिलं गेलेलं नाही आहे. त्यामुळं पहिलं विधान तर बरोबर आहे, परंतु दुसऱ्या विधानामध्ये मात्र कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आहे. केवळ अविधान जे आहे ते योग्य असायला पाहिजे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा.
मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार, बघा खाजगीपणाचा अधिकार म्हटलेला आहे. खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? तर जीवनाचा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार. ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट, कायद्यापुढील समानता हा नियम अनिर्बंध नाही, त्या बाबतीत घटनात्मक आणि अन्य अपवाद आहेत. खालीलपैकी कोणते अनुच्छेद कलम 14ला अपवाद आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर बघूया आपण. भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष हक्क आहेत, पहिलं विधान आहे. दुसरं, संसद सदस्य आणि राज्याच्या विधिमंडळाचे सदस्य यांच्या विरुद्ध संसदेत अथवा विधिमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालवता येत नाही. ओके, त्यानंतर क म्हटलेलं आहे, परदेशी दूत किंवा राजनीती तज्ज्ञ म्हणजे डिप्लोमॅट म्हणतो आपण, यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत. विशेष हक्क नाहीत असं काही नाही आहे, त्यांना सुद्धा हक्क या ठिकाणी दिले गेलेले आहेत. केवळ दिवाणी दाव्याबाबतच आहेत असं म्हटलेलं आहे, असं पण काही नाही आहे. तर लक्षात घ्यायचं आहे, फौजदारी आणि दिवाणी हे दोन्ही जे आहेत ते हक्क या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यामुळं क जे आहे ते या ठिकाणी रॉंग असायला पाहिजे. आणि ड म्हटलेलं आहे, अनुच्छेद 31C हा अनुच्छेद 14ला अपवाद आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी अ, ब आणि ड, अ, ब आणि ड हे तिन्ही विधाने जे आहेत ते अगदी बरोबर आहेत. अ, ब आणि ड, क सोडलं तर. त्यामुळं आपलं उत्तर ऑप्शन नंबर 4 हे यायला हवं. ओके, चला यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. योग्य कथन किंवा कथने निवडा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघूया, योग्य कथन किंवा कथने निवडा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 42व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली आहेत, अगदी बरोबर आहे. आणि 86व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये 11वे कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले आहे, हे सुद्धा अगदी बरोबर आहे. तर लक्षात घ्या, अ आणि ब हे दोन्ही विधानं जे आहेत ते अगदी बरोबर आहेत. त्यामुळे आपलं उत्तर काय आलं पाहिजे? ऑप्शन नंबर 3. दोन्ही कथने जे आहेत ते अगदी बरोबर आहेत. त्यामुळे आपलं उत्तर काय आलं पाहिजे? ऑप्शन नंबर 3 हे जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. यानंतर आपण समोर जाऊया. भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात असं आपल्याला विचारलेलं आहे. लोकसभेचे निर्वाचित सदस्य हे त्याच्यामध्ये असतात, त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. राज्यसभेचे निर्वाचित सदस्य हे सुद्धा त्याच्यामध्ये असतात आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्य हे सुद्धा त्याच्यामध्ये असतात. हे तिन्ही असतात. त्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे वरीलपैकी सर्वच. त्यामुळं ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला, अशा प्रकारचे काही प्रश्न महत्त्वाचे असतात जे परत परत परीक्षेमध्ये आपल्याला विचारले जातात. आता बघा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? नीट प्रश्नाकडे लक्ष द्या. आपल्याला विचारलेलं आहे अयोग्य विधान ओळखा. काय विचारलेलं आहे आपल्याला? अयोग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी अयोग्य विधान कोणते आहेत? सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे प्रत्येक उच्च न्यायालयात सुद्धा अभिलेख न्यायालय उच्च न्यायालय सुद्धा अभिलेख न्यायालय आहे, अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालय त्याच पद्धतीने अभिलेख न्यायालय जे आहे ते उच्च न्यायालय सुद्धा असू शकतं. त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे भारताचे नागरिक असू शकतात नाही, असायलाच पाहिजे. असू शकतात नाही आहे, असू शकतात म्हटल्यानंतर ते त्या ठिकाणी चुकीचं होऊ शकतं. तर या ठिकाणी दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. प्रत्येक उच्च न्यायालयाचे त्यांचा कर्मचारी वर्गावरती पूर्ण नियंत्रण असते, अगदी बरोबर आहे. आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती भारताच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ला मसलतीनंतर करतात, हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे. त्यामुळं आपलं उत्तर घ्यायला पाहिजे अयोग्य विधान कोणतं आहे? तर केवळ आणि केवळ 2 हे अयोग्य आहे. दुसरं विधान जे आहे ते अयोग्य आहे. त्यामुळे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे ऑप्शन नंबर 2 याला पाहिजे. यानंतर आता आपण समोर जाऊया. राज्यपालांचा कार्यकाळ किती असतो असं आपल्याला विचारलेलं आहे. 5 वर्ष. कमीत कमी किती असायला पाहिजे? 5 वर्ष असू शकतो. परंतु एखादी जर परिस्थिती निर्माण झाली असेल की त्याला त्याच पदावरती अजून काही दिवसापर्यंत दुसऱ्याची नेमणूक होईपर्यंत ठेवायचा असेल तर राष्ट्रपती आपल्या मर्जीपर्यंत तर त्या राज्यपालांचा कार्यकाळ वाढवू शकतो. त्यामुळं बी सुद्धा विधान जे आहे ते बरोबर आहे. त्यानंतर राज्यपालांची इच्छा असेपर्यंत ह्या मनानं
राहू शकत नाही. राज्यपालाची इच्छा तर खूप दिवस राहण्याची असू शकते, या ठिकाणी असं असणार नाही, कारण याच्या इच्छेवरती अवलंबून असणार नाही, ते राष्ट्रपतीच्या इच्छेवरती अवलंबून असते, कारण त्यांची निवड राष्ट्रपतीच करत असतो. त्यामुळे राष्ट्रपतीला वाटलं की याचा कार्यकाळ अजून एखादा 5-6 महिन्यापर्यंत वाढून असायला पाहिजे, तर तो कार्यकाळ त्यांच्या मार्फत वाढवला जाऊ शकतो, पण याच्या इच्छेमार्फत नाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री इच्छा, मुख्यमंत्र्याचा त्याचा काही संबंध नसतो, कारण राज्यपालाची जी नियुक्ती असते ते राष्ट्रपतीमार्फत केली जाते. त्यामुळे अ आणि ब हे दोन्ही विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. त्यामुळे बघूया आपण अ आणि ब, तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन नंबर 1 मध्ये अ आणि ब पाहायला मिळतं. त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 असायला पाहिजे. चला यानंतर आपण समोर जाऊया. 73व्या घटना दुरुस्तीबाबत योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. 73व्या घटना दुरुस्तीने ग्रामसभेचे अधिकार व कार्य हे राज्य शासन कायद्याद्वारे निश्चित करते. ओके. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या कलम 273 नुसार ग्रामीण भागासाठी स्थापन केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. त्यानंतर 73व्या घटना दुरुस्तीद्वारे प्रत्येक 3 वर्षानंतर पंचायतीच्या आर्थिक स्थितीचे पुनर्विलोकन करण्यासाठी एक वित्त आयोग स्थापन करण्यात येतो. 3 वर्षासाठी नाही आहे, 5 वर्ष. या ठिकाणी 3 असता कामा नये, 3च्या ठिकाणी काय असायला पाहिजे होतं, 5 वर्ष. त्यामुळं क विधान चुकीचं आहे. पहिलं आणि दुसरं हे दोन्ही विधानं अगदी बरोबर आहेत. त्यामुळे अ आणि ब या ठिकाणी आपल्याला ऑप्शन नंबर 4 मध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे उत्तर आपलं काय पाहिजे, ऑप्शन नंबर 4 हे उत्तर असायला पाहिजे. यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. लना बोंगीरवाड समिती याबाबत योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. लना बोंगीरवाड समितीची स्थापना भारत सरकारने 2 एप्रिल 1970 रोजी केली होती. अगदी बरोबर आहे. लना बोंगीरवाड समितीत एकूण 11 सदस्य असून श्री व्ही मंडलेकर हे सचिव होते. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. आणि यांनी 222 शिफारसी केल्या होत्या. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. तर लक्षात घ्या, अ ब आणि क, अ ब क हे तिन्ही तर विधान बरोबर आहे. आणि चौथ्यामध्ये म्हटलेलं आहे, जिल्हा परिषदेमध्ये पशुसंवर्धन व दुग्ध विकास ही नवीन शिफारस लना बोंगीरवाड समितीने केली आहे. तर लक्षात घ्या, अ ब क ड हे सर्व बरोबर असायला पाहिजे. बघूया आपण अ ब क ड आहेत का. तर या ठिकाणी अ ब क ड वाला ऑप्शन नाही आहे, परंतु अ ब क वाला आपल्याला या ठिकाणी ऑप्शन पाहायला मिळतो. हे तिन्ही पहिले जे तिन्ही जे आहेत ते अगदी बरोबर आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट बघूया. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलं गेलेलं आहे. बघूया काय काय म्हटलेलं आहे. ग्रामपंचायत प्रत्येक प्रभागातून निवडायच्या सदस्यांची संख्या किमान 2 ते कमाल 3 इतकी असते. अगदी बरोबर आहे, 2 ते 3 असायला पाहिजे. जनतेकडून थेट निवडलेला सरपंच हा ग्रामपंचायतीचा पदसिद्ध नसतो नाही असतो असायला पाहिजे होतं. या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेला पदसिद्ध असायला पाहिजे ना. त्यामुळे ब जे आहे ते विधान चुकीचं आहे. ज्या गावाची लोकसंख्या 4,500 ते 6,000 दरम्यान आहे त्या गावात सदस्यांची संख्या 15 इतकी असते. 15 नाही तर या ठिकाणी 13 इतकी असते. लक्षात घ्या, 13 असायला पाहिजे. त्यामुळे ब सुद्धा रॉंग आहे आणि क सुद्धा रॉंग आहे. ग्रामपंचायतीमध्ये कमाल सदस्य संख्या 7 किंवा किमान सदस्य संख्या 17 इतकी असते. तर लक्षात घ्या, 7 ते 17 एवढी सदस्य संख्या त्या ठिकाणी असू शकते. कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17. त्यामुळं ड सुद्धा बरोबर आहे. अ आणि ड, तर आपल्याला काय विचारलेलं आहे, योग्य विधान ओळखलेलं आहे. अ आणि ड आपलं उत्तर असायला पाहिजे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये आपलं उत्तर पाहायला मिळतं. चला यानंतर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ग्रामसभेची गणपूर्ती संख्या किती आहे. मतदार यादीतील 15%. लक्षात घ्या, ग्रामसभेची म्हटलेलं आहे, ग्रामसभेची गणपूर्ती म्हटलेलं आहे. तर बघूया या ठिकाणी ग्रामसभेची गणपूर्ती, मतदार यादीतील 15% मतदार किंवा 100 मतदार यापैकी जी संख्या कमी असेल ती. त्यामुळं पहिलंच विधान जे आहे ते आपलं अगदी बरोबर आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळं आपलं उत्तर असायला पाहिजे पर्याय क्रमांक 1. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघूया कोणकोणती विधानं योग्य आहेत. या ठिकाणी पंचायत समितीच्या मतदारसंघांना निर्वाचन गण असे म्हणतात. दुसरं म्हटलेलं आहे, पंचायत समितीच्या सदस्यांचा पदावधी पंचायत समितीच्या पहिल्या सभेच्या म्हणजे दिनांकापासून 2.5 वर्ष असतो असं म्हटलेलं आहे. तर लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला काय विचारलेलं आहे, पंचायत समितीच्या सदस्यांचा म्हटलेलं आहे. पंचायत समितीच्या सदस्यांचा जो काही कार्यकाल असतो तो कार्यकाल किंवा पदावधी 5 वर्षाचा असतो. लक्षात घ्यायचं आहे, 5 वर्षाचा असतो. आणि जे
पंचायत समितीचे सभापती किंवा उपसभापती असतो त्यांचा जो कार्यकाल असतो तो 2.5 वर्षाचा असतो. तर आपल्याला या ठिकाणी सदस्यांचा विचारलेला आहे, त्यामुळं हे जे विधान आहे ते चुकीचं आहे. जुलै 2022 पासून पंचायत समितीचा सभापती हा थेट जनतेतून निवडला जात आहे. लक्षात घ्यायचे, थेट जनतेतून हा पंचायत समितीचा सभापती निवडला जात नाही, तर ग्रामपंचायतीत निवडला जातो. त्यामुळे हे सुद्धा विधान जे आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ अविधान जे आहे ते बरोबर असायला पाहिजे. तर कुठे यायला पाहिजे बघूया. या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला आपलं उत्तर पाहायला मिळतं. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्ट आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. आता शेती क्षेत्रासाठीची उद्दिष्ट कोणती आहेत? शेती उत्पादन वाढ होणे हे तर उद्दिष्ट असायलाच पाहिजे. रोजगार संधीमध्ये वाढ होणे हे सुद्धा असायला पाहिजे. ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणे, ओके, हे सुद्धा असायला पाहिजे. तिन्ही जे आहेत ना हे उद्दिष्ट असायला पाहिजे. त्यामुळं वरील सर्व याचं उत्तर असायला पाहिजे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. खालीलपैकी कोणत्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना जागतिक दिग्गज म्हणून त्यांचे कार्य विस्तृत करण्यासाठी भारत सरकारने महारत्न दर्जा दिला गेलेला आहे? तर या ठिकाणी सेल, NTPC, IOC आणि ONGC. तर ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी इथं दिले गेलेले आहे, संपूर्ण इंग्लिशमध्ये आपण बघू शकतो. तर इथं सेल आहे, त्याच्यानंतर इथं व्हेल आहे, सॉरी कुठे गेले, ऑप्शन नंबर 2 इथं सेल आहे, त्याच्यानंतर इथं NTPC आहे, त्यानंतर IOC आहे आणि ONGC सुद्धा आहे. इथं सर्व तुम्हाला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे जर प्रश्न आपल्याला समजत नसेल तर लगेच इंग्लिशमध्ये बघायचा, ते आपल्याला सोपा जातो. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. भारतात ब्रिटिश काळात 1766 साली लॉर्ड क्लाइव्ह यांनी टपाल सेवेची सुरुवात केली असून सन 1974 मध्ये वॉरन हेस्टिंग्ज ठीक आहे, या ठिकाणी 1874 असू द्या, या ठिकाणी तारखेमध्ये थोडंसं या ठिकाणी बदल झालेला आहे. ओके, हे तारीख येऊ शकत नाही. आणि 2 ऑक्टोबर 1972 रोजी मुंबई येथे दूरदर्शन केंद्राची सुरुवात करण्यात आलेली आहे. आता आपण जर इथपर्यंत जर पकडलं तर हे विधान अगदी बरोबर आहे. आणि इथून 2 ऑक्टोबर 1972 रोजी मुंबई येथे दूरदर्शन केंद्राची सुरुवात करण्यात आलेली आहे, हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यामुळे अ आणि ब हे दोन्ही विधानं जी आहेत ती योग्य असायला पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. 1965 मध्ये आशियातील पहिले निर्यात प्रक्रिया क्षेत्र भारतात कांडला या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर दुसरं म्हणलं, भारत पाकिस्तान फाळणीनंतर कराची हे प्रमुख बंदर पाकिस्तानकडे गेले. भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर कराची बंदर कुणाकडे गेलेलं आहे? तर हे पाकिस्तानकडे गेलेलं आहे. आणि गेल्यामुळे कांडला बंदर 1950 साली गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात बांधण्यात आले आहे. तर अगदी बरोबर आहे. हे दोन्ही विधानं जे आहेत ते अगदी बरोबर आहे. अ आणि ब हे दोन्ही विधानं अगदी बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात. कोणत्या कोणत्या येतात बघूया. केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणे. त्यानंतर केंद्र सरकारने बाजारात आणलेल्या सरकारी हुंडीच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली साठवलेली रोखीची शिल्लक कमी करणे, अगदी बरोबर आहे. आणि चलन निर्माण करणे. तर लक्षात घ्या, अ, ब आणि क हे तिन्ही तुटीच्या भरण्यामधील महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपलं उत्तर काय आलं पाहिजे? अ, ब आणि क. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया. भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये ... चा समावेश होतो असं आपल्याला विचारलेलं आहे. तर कशाचा समावेश होतो बघा. अंदाजित प्राप्ती आणि अंदाजित खर्च नंबर 1, भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च नंबर 2, महसुली प्राप्ती आणि महसुली खर्च
आणि वरील तिन्ही प्राप्ती आणि खर्च म्हटलेला आहे. याचं उत्तर केवळ आणि केवळ 2 यायला पाहिजे, भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च. लक्षात घ्या. त्यामुळं आपलं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर 2 हे असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. अप्रत्यक्ष कराबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. अप्रत्यक्ष कराबाबत कोणती विधाने बरोबर आहेत ते लक्षात घ्या. या ठिकाणी म्हटलेलं आहे अप्रत्यक्ष कराचा कराघात आणि कारभार एकाच व्यक्तीवरती पडतो. त्यानंतर म्हटलेलं आहे प्रत्यक्ष कराच्या बाबतीत कारभार इतरांवरती ढकलता येत नाही, तर ढकलता येऊ शकतो. लक्षात घ्या. त्यामुळे पहिले दोन्ही विधानं जी आहेत ती चुकीची आहेत. ओके, अ आणि ब हे 2 रॉंग आहे. अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत कारभार इतरांवरती ढकलता येतो बरोबर आहे, आणि अप्रत्यक्ष कराचा कराघात एका व्यक्तीवर आणि कारभार दुसऱ्या व्यक्तीवरती पडतो हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला काय विचारलेलं आहे, बरोबर विधानं विचारलेली आहे. कोणती विधानं बरोबर आहे, क आणि ड हे 2 विधानं आपली बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन जाऊया. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघूया वित्त आयोगाच्या संदर्भात कोणते कोणते विधानं बरोबर आहेत. भारतीय राज्यघटनेच्या 280व्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली गेलेली आहे. लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या कलमानुसार, तर 280व्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली गेलेली आहे. पहिलं विधान बरोबर आहे. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर वाय.व्ही. रेड्डी हे होते, हे सुद्धा विधान बरोबर आहे. त्यामुळे अ आणि ब हे दोन्ही विधान आपली बरोबर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. बघूया आता या ठिकाणी योग्य जोड्या जुळवूया आपण. तर बघा, बँकिंग विनिमय कायदा कधी आला, तर बँकिंग विनिमय कायदा जो आहे तो 1949ला आलेला आहे. तर या ठिकाणी अचं जे आहे ते 4 यायला पाहिजे. त्यानंतर बँकांचे राष्ट्रीयकरण कधी झालेत, 1969ला झालेत, तर बचं 2 यायला पाहिजे. बघा आता या ठिकाणी बचं 1 यायला पाहिजे. ठीक आहे, अचं 4 घेतलं आणि बचं 1 यायला पाहिजे. त्यानंतर भारतातील स्टेट बँकेची स्थापना जी आहे ती 1955. मग राहिलंच काय आता सांगा बरं. स्टेट बँक समूहाची निर्मिती 1960. तर बघा, अचं 4 यायला पाहिजे, बचं 1 यायला पाहिजे, कचं 2 यायला पाहिजे आणि डचं 4 यायला पाहिजे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं 4, 1, 2 आणि 3. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. तिसरी पंचवार्षिक योजनेचा कालखंड 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966 या दरम्यानचा असून योजनेला दूरदृष्टीची योजना असे म्हणतात. अगदी बरोबर आहे. लक्षात घ्या, 1961 ते 1966च्या योजनेला दूरदृष्टीची योजना असं म्हटली जाते. पहिलं विधान अगदी बरोबर आहे. 6व्या पंचवार्षिक योजनेत लघु उद्योग आणि ग्राम उद्योग या 2 बाबीवरती मुख्य भर देण्यात आला होता. लक्षात घ्यायचे. तर या ठिकाणी रोजगार निर्मितीवरती आणि गरिबी निर्मूलनेवरती विशेष भर देण्यात आला होता. त्यामुळे हे दोन्ही जे या ठिकाणी जे शब्द आहेत हे शब्द या ठिकाणी चुकीचे आहेत. तर काय आला पाहिजे, रोजगार निर्मिती आणि गरिबी निर्मूलन हे ठिकाणी असायला पाहिजे होते. त्यामुळं ब जे आहे ते चुकीचं आहे. केवळ अविधान जे आहे ते योग्य आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. लक्षात ठेवून द्या की 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय केलं, तर रोजगार निर्मिती आणि गरिबी निर्मूलन. यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. 1998 साली नरसिंहम 2 समितीने भारतात लघु बँका स्थापन करण्याविषयी सुचवले होते. ओके. त्याच्यानंतर कोणती निवासी व्यक्ती किंवा कंपनी किंवा सोसायटी ज्यांना बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील या ठिकाणी 10 वर्षाचा अनुभव आहे. ठीक आहे, 10 वर्षाचा अनुभव आहे अशा सर्वांना लघु बँकांचे प्रवर्तक बनवण्यात प्राप्त ठरविले जाते. तर या ठिकाणी लक्षात घ्या की हे जे दोन्ही ऑप्शन आहेत अ आणि ब हे दोन्ही ऑप्शन अगदी बरोबर आहे. या ठिकाणी 10 वर्षाचा अनुभव हे अगदी बरोबर आहे आणि 1998 सालची हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळं अ आणि ब हे दोन्ही विधानं जी आहेत ती योग्य आहेत. त्यामुळं ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे.
यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. उषा थोरात समिती अग्रगण्य बँकेचे परीक्षण करण्यासाठी नेमण्यात आली होती का? तर यस, नेमण्यात आली होती उषा थोरातला. त्यानंतर उषा थोरात सन 2009 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डेप्टी गव्हर्नर होत्या. अगदी बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. अ आणि ब हे दोन्ही विधानं जे आहेत ते अगदी बरोबर आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 26 फेब्रुवारी 2009 रोजी केंद्र सरकारने एकात्मिक पाणलोट कार्यक्रमास मंजुरी दिली होती. नंबर 1, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम हा टेरेसिंग, बंडिंग, ट्रेचिंग, नैसर्गिक कुंपणाचे काम करणाऱ्या वनस्पतींची लागवड करणे व या माध्यमातून ओलावा मुद्रा संवर्धन करणे हे पण आहे. तर हे दोन्ही विधाने जे आहेत ते अगदी बरोबर आहेत. त्यामुळे आपलं उत्तर अ आणि ब हे दोन्ही असायला पाहिजे. तर ऑप्शन नंबर 4 हे आपलं या ठिकाणी उत्तर पाहायला मिळतंय, लक्षात घ्या. यानंतर आता आपण समोरच्या ऑप्शनकडे जाऊया. खालील विधानांचा विचार करून अयोग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. अयोग्य म्हटलेलं आहे. अयोग्य अयोग्य कोणतं आहे? ज्या घटकाने कर्ज घेतले आहे त्याला धनको म्हणतात का? तर नाहीये. तर त्याला काय म्हणतात? ऋणको म्हणतात. घेणारा जो असतो तो ऋणको असतो. त्यामुळे या ठिकाणी ऋणको असायला पाहिजे होतं. रॉंग आहे. आणि ज्या घटकाने कर्जाची पूर्तता केली आहे त्याला ऋणको म्हणतात. तर हे सुद्धा चुकीचं आहे. या ठिकाणी धनको असायला पाहिजे होतं. त्यामुळं पहिलं विधान पण चुकीचं आहे, दुसरं विधान पण चुकीचं आहे. त्यामुळं या ठिकाणी आपलं उत्तर काय आलं पाहिजे? अयोग्य विधान. अ आणि ब हे दोन्ही विधानं कशी आहेत? अयोग्य आहेत. त्यामुळं ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर आता आपण समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. सन 1953 पासून वारसा हक्क कर आणि मालमत्ता कर आकारणी सुरुवात झाली आहे. त्यानंतर दुसरं विचारलेलं आहे 1992-93च्या अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी संपत्ती कर हक्क अनुत्पादन मालमत्तांवर आकारण्यात यावा अशी तरतूद केली होती. तर हे दोन्ही विधानं अगदी बरोबर आहेत. मनमोहन सिंग होते 1991, 92, 93च्या सरकारमध्ये अर्थमंत्री. त्यामुळं त्यांनी ह्या सुचवलेल्या महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळं अ आणि ब हे दोन्ही विधानं जे आहेत ते अगदी बरोबर आहेत. तर ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर समोर जाऊया. कोठे आदिवासी भिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता? खानदेशामध्ये, नगर जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यात व सोलापूर जिल्ह्यात. तर खानदेशामध्ये सर्वात जास्त भिल्ल आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं साहजिकच आहे खानदेशामध्ये. तर ऑप्शनमध्ये बघा अ, ब, क, ड, फक्त ड आणि फक्त अ म्हटलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन नंबर 4 मध्ये अ पाहायला मिळतं. त्यामुळे उत्तर आपल्याला असायला पाहिजे ऑप्शन नंबर 4. यानंतर समोरचा क्वेश्चन बघूया. रामोशीबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. अयोग्य म्हटलेलं आहे. अयोग्य म्हणजे काय बरं? चुकीचं आहे असं आपल्याला विचारलं आहे. कोणते विधान चुकीचं आहे असं आपल्याला विचारलं. कधी काळी इंग्रज येण्या अगोदर ते दरोडेखोरी करत होते. अगदी बरोबर आहे. हे अयोग्य नाही आहे तर योग्य आहे. सर्वच रामोशी दरोडेखोर नव्हते. अगदी बरोबर आहे. सगळेच नव्हते ना, त्यामुळे हे सुद्धा बरोबर आहे. इंग्रजांच्या साम्राज्यात ज्यांचे महत्त्व कमी झाल्याने व इमाने खालसा झाल्याने जे दरोडेखोर बनले त्यांचे साहजिकच आहे. महत्त्व कमी झाल्याने आणि इनामे खालसा झाल्याने ते दरोडेखोर बनले. त्यांचा काय दोष आहे बरं? त्यांच्याकडे काही राहिलंच नव्हतं हातामध्ये तर ते दरोडेखोर बनले. वरीलपैकी एकही अयोग्य नाही. तर लक्षात घ्या आपलं उत्तर करायला पाहिजे एकही अयोग्य नाही. म्हणजे हे सगळे बरोबर आहेत. त्यामुळं आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. चला यानंतर समोरचा प्रश्न बघूया आपण. ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळालेली आहे? आपल्याला असं विचारलंय. कीचकवध, सुभद्रहरण, सौभद्र आणि कट्यार काळजात घुसली. लक्षात घ्या मित्रांनो, केवळ आणि केवळ कीचकवध या नाटकामुळे त्यांना प्रेरणा मिळाली होती. त्यामुळं ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर समोर जाऊया. अयोग्य जोडी ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. लक्षात घ्या अयोग्य जोडी. इल्बर्ट बिल, लॉर्ड रिपन. खालसा करण्याचे तत्व लॉर्ड डलहौसी. बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन. काँग्रेस स्थापना लॉर्ड लिटन. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर या ठिकाणी काँग्रेसची स्थापना जी आहे
ते लॉर्ड लिटनने केलेली नाही. त्यामुळं फक्त आणि फक्त चौथं विधान जे आहे ॲलन ह्यूम, लक्षात घ्या. त्यामुळे या ठिकाणी चौथं विधान चुकीचं आहे. त्यामुळं आपलं उत्तर पाहिजे ऑप्शन नंबर 4. यानंतर बघा, खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघूया. लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी 1828 साली इनाम कमिशन नेमले होते. बरोबर आहे. लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी 1828 साली सत्यबंदी कायदा पारित केला होता. 1828 मध्ये नव्हता, तर 1829 मध्ये पारित केला होता. त्यामुळं दुसरं विधान चुकीचं आहे. लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या काळात भारतात बालहत्या प्रतिबंधक आणि ठगांचा बंदोबस्त अशी महत्त्वाची कार्य पार पाडली. अगदी बरोबर आहे. त्यामुळं अ आणि ब आपल्याला काय विचारलं, योग्य विधान विचारलं ना, अ आणि ब आपलं उत्तर असायला पाहिजे. बघूया अ आणि ब कुठे आहे. ऑप्शन नंबर 1 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळतं. यानंतर आता आपण समोरचा क्वेश्चन बघूया. खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय ओळखा असा आपल्याला विचारलेला आहे. तर लक्षात घ्या. 1813च्या कायद्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारविषयक मक्तेदारी संपुष्टात आली. अगदी बरोबर आहे. 1813च्या कायद्यानुसार भारतातील चहाच्या व्यापाराची मक्तेदारी सुद्धा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेण्यात आली. अगदी चुकीचं आहे. दुसरं विधान जे आहे ते चुकीचं असायला पाहिजे, कारण असं काही केलं गेलं नव्हतं. आणि 1813च्या कायद्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय लोकांच्या शिक्षणासाठी दरवर्षी 1 लाख रुपये खर्च करावेत ही तरतूद करण्यात आली होती. त्यामुळं आपलं ब जर सोडलं तर अ आणि क हे दोन्ही विधानं कशी असायला पाहिजे, योग्य असायला पाहिजे. कोणती दोन, अ आणि क. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये आपलं उत्तर पाहायला मिळते. यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आर्य समाजाचे वर्णन भगिनी निवेदिता यांनी लढाऊ हिंदू धर्म म्हणजे ॲग्रेसिव्ह हिंदुइझम असे केले होते. अगदी बरोबर आहे. ॲग्रेसिव्ह हिंदुइझम. अमेरिकेतील जागतिक शिकागो परिषदेला गेलेले स्वामी विवेकानंद अमेरिकेबरोबर फ्रान्स, ब्रिटन या देशाचा दौरा करून 1894 मध्ये भारतात परतले. 1894 मध्ये भारतात परतले नाही, ते 1897 मध्ये भारतात परतले होते. त्यामुळं दुसरे विधान जे आहे ते चुकीचं आहे. आणि प्रार्थना समाजातील समाजसुधारकांना मूर्तिपूजा व अवतार कल्पना मान्य नसून ते फक्त ईश्वराला सगुण मानत होते. त्यामुळं या ठिकाणी क सुद्धा अगदी बरोबर आहे. तर ब जर सोडलं तर दोन्ही विधानं कशी आहेत, ही बरोबर आहेत. त्यामुळं अ आणि क हे दोन्ही विधानं योग्य आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर समोर जाऊया आपण. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. बघूया या ठिकाणी कोणतं विधान बरोबर आहे. 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कंपनीचा विस्तारवादी धोरणाचा अंत करण्यात आला. नंबर 1. 1857च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार बोर्ड ऑफ कंट्रोल व बोर्ड ऑफ डायरेक्टर ची मंडळी बरखास्त करून त्याच्या जागी भारत मंत्री आणि मंत्री मंडळ निर्माण केले गेले. अगदी बरोबर आहे. आणि भारत मंत्री हा ब्रिटिश पार्लमेंटचा सभासद म्हणून त्याच्या हाताखाली फक्त 10 जणांचे मंडळ स्थापन करण्यात आले होते. फक्त 10 जणांचे नव्हते, तर 15 जणांचे होते. या ठिकाणी लक्षात घ्या. किती जणांचे होते, 15 जणांचे. त्यामुळे अ विधान आणि ब विधान हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे आणि क मात्र चुकीचं आहे. तर बघूया आपण अ आणि ब कुठे आहे. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला आपलं उत्तर पाहायला मिळतं. यानंतर आता समोरचा क्वेश्चन बघूया. खालील विधानांचा विचार करून अयोग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. अयोग्य विधान. आता अयोग्य विधान कोणतं आहे बघा. गोपाळ गणेश आगरकर हे मॅट्रिक पास झाल्यानंतर अकोल्यातून प्रकाशित होणाऱ्या वराड समाचार या वृत्तपत्रासाठी लेखन करत होते. नंबर 1. मराठा आणि केसरी या 2 वृत्तपत्रांच्या छाया छपाईसाठी विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि माधवराव नामजोशी यांच्याकडून विकत घेतलेल्या छापखान्यातून ते होत असे. आणि द आर्कटिक होम इन दि वेदास या ग्रंथाचे प्रकाशन गोपाळ गणेश आगरकरांनी केले. तर या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकरांनी केलेले नाही, तर टिळकांनी केले होते. त्यामुळं द आर्कटिक होम इन दि वेदास यांचे प्रकाशन जे आहे ते टिळकांनी केले होते. त्यामुळं क जे आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे अ आणि ब हे दोन्ही विधाने बरोबर असायला पाहिजे. अ आणि ब आपल्याला अयोग्य विचारले, आपल्याला अयोग्य कोणतं विचारलेलं आहे, त्याच्यामुळे अंडरलाईन करणं गरजेचं आहे. अयोग्य विधान
त्यामुळे केवळ आणि केवळ क विधान जे आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. बघा अशा प्रकारची गफलत होऊ शकते बरं का परीक्षेमध्ये, अयोग्य आणि योग्य, त्यामुळे अंडरलाईन करणं गरजेचं आहे या ठिकाणी. यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतापत्र हे मासिक सुरू करून पहिले संपादन म्हणून देवराम विष्णू नाईक यांना नियुक्त केले होते. पर्वती टेकड्यावरील मंदिर अस्पृश्यांना खुले व्हावे यासाठी शिवराम जानबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सत्याग्रह मंडळ स्थापन करण्यात आले होते. आणि सन 1929 साली नाशिक या ठिकाणी भरलेल्या दलित वर्गाच्या परिषदेचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर होते. लक्षात घ्या, जळगाव येथे भरलेल्या दलित वर्गाच्या परिषदेचे अध्यक्ष त्या ठिकाणी होते, नाशिक या ठिकाणी नव्हते. त्यामुळे तिसरं विधान जे आहे ते या ठिकाणी काय पाहिजे होतं, जळगाव पाहिजे होतं. ओके, तर हे विधान चुकीचं आहे. अ आणि ब हे दोन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहेत. त्यामुळं ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोरचा प्रश्न बघूया. नदीचे खोरे ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात तिचा उगम होतो. तिच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून वेगळे करणारा तकलादू जलविभाजक आहे. त्यानंतर वेमला, निरगुडा, बोर आणि नंद ह्या नद्या तिच्या उपनद्या आहेत. वर्धा व अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यातील सरहद निर्माण करते. तर ही कोणती नदी आहे, तर लक्षात घ्या वर्धा नदीची संपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळं आपलं उत्तर ऑप्शन नंबर 4 असायला पाहिजे. यानंतर समोरचा प्रश्न बघूया. संपूर्ण प्रश्न भूगोलावरचे आहेत. आता खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. तमिळनाडू राज्यात प्रमुख बंदरापैकी तुतीकोरीन आणि धनुषकोडी हे प्रमुख बंदरे प्रसिद्ध आहेत. तमिळनाडू राज्यातील फक्त तुतीकोरीन आणि धनुषकोडी ही सर्वात मोठे बंदरे आहेत काय. दुसरं आहे तमिळनाडू राज्यातील चेन्नई हे देशातील 5व्या क्रमांकाचे मोठे बंदर आहे. हां, हे मात्र अगदी बरोबर आहे. हे तुतीकोरीन आणि धनुषकोडी हे छोटे छोटे बंदर आहेत. पहिलं विधान जे आहे ते चुकीचं आहे, दुसरं विधान मात्र बरोबर आहे. आणि गुजरातमधील कांडला हे बंदर मुक्त बंदर म्हणून ओळखले जाते. तर हे सुद्धा अगदी बरोबर आहे. ब आणि क, त्यामुळं ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 2 हे उत्तर असायला पाहिजे, लक्षात घ्या. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. रूरकेला ओरिसा, भिलाई छत्तीसगड, दुर्गापूर पश्चिम बंगाल हे पंचवार्षिक प्रकल्प दुसऱ्या योजना काळात हाती घेण्यात आले होते. अगदी बरोबर आहे. कर्नाटक राज्यातील दुर्गापूर आणि बर्नपूर हे 2 ठिकाणे लोहपोलाद प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे. मित्रांनो या ठिकाणी इथेच आपल्याला दिलेलं आहे, दुर्गापूर म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. दुर्गापूर पश्चिम बंगालमध्ये आणि इथं म्हटलेलं आहे कर्नाटकमध्ये. कसं शक्य आहे, इथे पहिलं विधान जे आहे ते बरोबर असून दुसरे विधान चुकीचं असायला पाहिजे. कारण दुर्गापूर आणि बर्नपूर हे कुठे आहेत सांगा, पश्चिम बंगालमध्ये आहेत. देशातील पहिला सिमेंट कारखाना 1904 रोजी तमिळनाडू राज्यातील चेन्नई येथे कार्यान्वित करण्यात आला होता. तर लक्षात घ्या हे सुद्धा विधान अगदी बरोबर आहे. त्यामुळे अ आणि क ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. तर बघूया आपलं ऑप्शन कुठे आहे. अ आणि क ऑप्शन नंबर 1 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळतंय. यानंतर अ आणि क ना ऑप्शन नंबर 3 यायला पाहिजे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3, कारण आपण इथं कर्नाटक राज्यात म्हटलं ना, कर्नाटक राज्यात नाही, पश्चिम बंगाल. अ आणि क कुठे आहेत बरं, हां अ आणि क इथे आहेत. ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर समोरचा क्वेश्चन बघूया. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. भारताच्या वायव्येस पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे 2 देश आहेत. अगदी बरोबर आहे. भारताच्या ग्रेट निकोबार बेटातील इंदिरा पॉईंट हे सर्वात दक्षिणेकडील टोक असून 6 डिग्री 45 मिनिटे उत्तर अक्षवृत्तावरती आहे. हे सुद्धा अगदी बरोबर आहे. भारताच्या मुख्य भूसीमेलगत लाभलेला समुद्रकिनारा 7517 किलोमीटर इतका आहे. तर मित्रांनो 6100 इतका या ठिकाणी असायला पाहिजे. तर हे चुकीचं आहे. आणि इंदिरा पॉईंटलाच पिग्मॅलियन पॉईंट या नावाने सुद्धा ओळखलं जात होतं. आणि अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे भारताच्या वायव्य दिशेला आहेत. हे सुद्धा बरोबर आहे. तर हे 2 विधानं बरोबर आहेत, परंतु इथे 7517 ऐवजी 6100 असायला पाहिजे होतं. त्यामुळे क विधान जे आहे ते चुकीचं आहे. आणि आपल्याला काय विचारलं, योग्य विधान अ आणि ब हे 2 विधानं अगदी बरोबर आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर त्याचा समुद्रकिनारा जो आहे तो 15000 किलोमीटरचा आपल्याला या ठिकाणी लाभला जातो.
परंतु प्रश्नानुसार आपल्याला उत्तर द्यावं लागतं. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तापी ही उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाची व सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. अगदी बरोबर आहे. तापी नदी ही महाराष्ट्रात प्रथम जळगाव जिल्ह्यात प्रवेश करून धुळे, अमरावती, नंदुरबार या जिल्ह्यातून वाहत जाऊन गुजरातमध्ये प्रवेश करते. लक्षात घ्या, ही नदी जी आहे ती अमरावती असेल, अकोला असेल, त्यानंतर जळगाव, त्यानंतर धुळे, नंदुरबार अशा या सगळ्या जिल्ह्यातून वाहत जाते. तर ते प्रथम जळगाव म्हटलेलं आहे. त्यामुळं पहिलं ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे, परंतु दुसरं मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. तापी नदी खोऱ्यातील बुराई नदीवरती फोपर धरण हे प्रसिद्ध धरण आहे. हे सुद्धा बरोबर आहे. बुराई नदीवरती फोपर धरण आहे. अ आणि ब हे दोन विधानं जे आहेत ते बरोबर आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असायला पाहिजे. इथं संपूर्ण धरण आणि संपूर्ण नद्या जे आहेत ते बघल्यात तर तुम्हाला कळू लागेल की फोपर धरण कुठं आहे. यानंतर बघा, कोकणची उत्तर आणि दक्षिण सीमा अनुक्रमे ... यांनी निश्चित केली आहे असं विचारलेलं आहे. आचरा ते दमणगंगा नदीपर्यंत, दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत. लक्षात घ्या, दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत, वरची दमणगंगा आणि खालची तेरेखोल नदी, अशा प्रकारे कोकण जे आहे ते फिट बसलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. योग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला. तर लक्षात घ्या, योग्य विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावरती आढळतात. उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांची पाने अरुंद असतात आणि पळस, शिसमखर इत्यादी वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनात आढळतात. तर या ठिकाणी उष्णकटिबंधीय पानगळी वनात आढळतात असं असायला पाहिजे होतं, कारण पळस जो आहे तो पानझडी वृक्षामधला एक प्रकार आहे. म्हणजे तो ज्या ठिकाणी जास्त तापमान आढळतं अशा वनामध्ये आढळतो. ज्या ठिकाणी वनांची पानं, वनांमधली पानं किंवा वृक्षांची पानं गळून जातात अशामध्ये हा पळस आढळतो, खैर आढळतो आणि शिसम आढळतो. त्यामुळे आपल्याला काय विचारलेलं, योग्य विधान ओळखा. हां, आता फक्त बाकीचे दोन्ही जे आहेत ते तर योग्यच आहेत. तर ऑप्शनमध्ये जा, फक्त अ बरोबर आहे का, त्यासोबत ब पण पाहिजे होतं, फक्त ब म्हटलेलं आहे. अ, ब, क हे योग्य नाहीत, हे तर उत्तर येऊ शकत नाही. मग क योग्य नाही, त्यामुळं आपलं उत्तर काय यायला पाहिजे, ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर यायला पाहिजे. यानंतर समोर जाऊया. जोड्या लावायच्या आहेत. आपल्याला प्रकल्प दिलेले आहेत आणि प्रकल्पानुसार आपल्याला योग्य ते जोड्या लावायच्या आहेत. ठीक आहे. तर यातलं पवनी तालुक्यामध्ये गोसी खुर्द, पवनीमध्ये कुठे आहे, पवनी तालुक्यामध्ये गोसी खुर्द हे धरण आहे. चिंचपल्ली या ठिकाणी बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र आहे, 4 यायला पाहिजे. नागपूर जे आहे ते माझी मेट्रो आणि नवेगाव जे आहे ते नागझिरा व्याघ्र प्रकल्प. बघूया आपण आता कसं आलं. अचं 2 यायला पाहिजे, इथं 2 आहे, इथं 2 ऑप्शन या ठिकाणी आहेत. त्यानंतर बचं 4 यायला पाहिजे, इथे पण 4, इथं पण 4 आहे. बघा किती कन्फ्युजन आहे. त्यानंतर कचं जे आहे या ठिकाणी क आहे, कचं जे आहे ते 1 यायला पाहिजे, इथं 1 आलं. आणि नागपूर जे आहे ते माझी मेट्रो 3 यायला पाहिजे. तर या ठिकाणी आपलं उत्तर सापडलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. चला यानंतर समोर जाऊया. खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. राष्ट्रीय गुरे पैदास व दुग्ध विकास कार्यक्रम दर 100% केंद्र पुरस्कृत कार्यक्रम आहे. त्यानंतर दुसरं म्हटलेलं आहे, देशी जातीच्या पैदाशीचे संवर्धन आणि ग्रामीण युवकांसाठी स्वयंरोजगार निर्मिती हा कार्यक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे. अगदी बरोबर आहे. आणि महाराष्ट्रातील पशुधनाचे उत्पादनाचे प्रयत्न प्राधान्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांकडून होतात. अल्पभूधारकाकडूनच होतात अशातला काही भाग नाही आहे. त्यामुळे तिसरं जे आहे ना ते या ठिकाणी फिट होणार नाही. अ आणि ब हे आपलं उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असेल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण.
गुणवत्तेच्या आधारावर व कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचे उच्च गुणवत्तेकडून कमी गुणवत्तेकडे क्रम लावा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, दगडी कोळशाच्या प्रमाणावरनं त्याचा क्रम लावायचा. बिटुमिनस, पीट, अँथ्रासाइट आणि लिग्नाइट. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मी खूप वेळेस तुम्हाला शिकवताना सांगितलेलं आहे की याचा क्रम कसा लक्षात घ्यायचा. तर सर्वात जास्त कार्बनचं प्रमाण कशामध्ये आहे, तर अँथ्रासाइटमध्ये आहे. कशामध्ये आहे, अँथ्रासाइटमध्ये आहे. तर अँथ्रासाइटचा ए लक्षात घ्यायचा. 2 नंबरला जे आहे ते बिटुमिनस आहे, त्यानंतर बिटुमिनसचा बी घ्यायचा. 3 नंबरला जे आहे ते लिग्नाइट आहे, एल घ्यायचा. आणि शेवटची जी आहे ती पी घ्यायचा. तर अल्फाबेटिकली जर बघितलं तर ए सुरुवातीला येतो, त्यानंतर बी येतो, त्यानंतर एल येतो, त्यानंतर पी येतो. त्यामुळे ए बी एल पी लक्षात घ्या. ए बी एल पी म्हणजेच काय, तर अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाइट आणि पिट्स लक्षात घ्या. आता कशामध्ये आपला या ठिकाणी ऑप्शन हा बसतोय, बघूया. अँथ्रासाइट सुरुवातीला क यायला पाहिजे, इथे क आणि इथे पण क आहे. नंबर 2ला बिटुमिनस अ यायला पाहिजे, इथं आहे. त्यानंतर लिग्नाइट ड आणि या ठिकाणी आपलं उत्तर भेटलं पीठ. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असायला पाहिजे. तर हा क्रम लक्षात ठेवून द्यायचा आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. एखादा पदार्थ ऊर्ध्व दिशेने फेकला असताना त्याची डॉट 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 गतिज ऊर्जा कमी होत जाते व स्थितीज ऊर्जा वाढत जाते. काय होते, गतिज ऊर्जा कमी होत जाते व स्थितीज ऊर्जा वाढत जाते. त्यामुळं ऑप्शन नंबर 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट, उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतरावरून स्पष्टपणे ऐकू येते. त्याचं कारण काय, कारण काय बरं, हिवाळा किंवा पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेचे जे प्रमाण आहे ते अधिक असते आणि अधिक असल्यामुळे दूरचा सुद्धा आवाज आपल्याला स्पष्टपणे ऐकायला येतो. त्यामुळं ऑप्शन नंबर 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटकांचा परिणाम आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला 7व्या वर्गाचा प्रश्न आहे. तर अपवर्तन हे त्याचं पाठीमागचं कारण आहे, अपस्करण हे दुसरं पण कारण आहे, आणि तिसरं अंतर्गत परावर्तन. फक्त बाह्य परिवर्तन येत नाही. त्यामुळं अ, ब आणि क हे तीनही जे पर्याय आहेत ते योग्य आहेत सप्तरंगी धनुष्य निर्माण होण्यासाठी. अ, ब आणि क पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणीचे कारण असते, कारण जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी. कशासाठी, जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी. त्यामुळं ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर असेल. लक्षात घ्या, सोपे सोपे प्रश्न आहेत. त्यानंतर बघा 50 म्हटलेलं आहे. रोध असलेल्या विद्युत परिपथातून 1.5 अँपिअर विद्युतधारा वाहण्यासाठी त्या परिपथातील वाहकांच्या 2 टोकात किती व्होल्टचे विभांतर असावे लागते किंवा असते. तर या ठिकाणी 75. ऑप्शन नंबर 4 जे आहे ते आपलं उत्तर असायला पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. खाली विधानांचा विचार करा असं आपल्याला विचारले. अ आणि क. प्रतिपादन, हिग्स बोसॉन या सूक्ष्माती सूक्ष्म कणांना दैवीकरण असे टोपण नाव देण्यात आले. ते शक्तिमान सर्वव्यापी तरीही सापडण्यास खूप कठीण आहे. तर हे दोन्ही विधानं जे आहेत ते सत्य आहे आणि क हे अचे बरोबर कारण आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. गॅल्वनायझेशन ही धातू संरक्षणाची क्रिया आहे, त्यासंबंधी असत्य विधान ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. असत्य म्हणजे चुकीचं ओळखायचं आपल्याला. असत्य, यामध्ये निकृष्ट धातूवर मौल्यवान धातूचा थर दिला जातो. निकृष्ट धातूवरती मौल्यवान धातूचा थर दिला जाऊ शकत नाही. यामध्ये झिंक धातूवर लोखंडाचा मुलामा चढवला जातो व झिंकाचे संरक्षण केले जाते. अगदी बरोबर आहे. त्यामुळं ब जे आहे ते विधान जे आहे ते बरोबर आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर 2 जे आहे ते आपलं उत्तर असायला हवं. यानंतर बघा नेक्स्ट, स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे. तर लक्षात घ्या, स्टेनलेस स्टील हे चकाकी असते, त्यामुळे निकेल त्याच्यामध्ये असायलाच पाहिजे. लोखंड, क्रोमियम आणि निकेल. क्रोमियम आणि निकेल यामुळंच कोणत्याही धातूला जी आहे ती चकाकी येत असते आणि त्याचा टणकपणा किंवा त्याची जी मजबूती असते ती अधिक असते. त्यामुळं लोखंड, क्रोमियम आणि निकेल हे याचं उत्तर असायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 जे आहे हे याचं आन्सर असेल.
यानंतर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे जोड्या लावा म्हणून. तर बघूया, नॅचरल गॅस जे आहे ते कशापासून मिळतं? मिथेनपासून मिळते. पेट्रोलियम जे गॅस आहे ते ब्युटेनपासून मिळतो. बघा ऑप्शनकडे जा, आधी ऑप्शन संपूर्ण दिसू द्या. बघा काय म्हटलं, नॅचरल गॅस जे आहे ते कशापासून प्राप्त होतो? तर मिथेनपासून प्राप्त होतो. त्यामुळं नॅचरल गॅसचं अचं 4 यायला पाहिजे. पेट्रोलियम गॅस ब्युटेनपासून होतो. बघा आता या ठिकाणी आता राहिलंच काय बरं, फॉसिल फ्यूल जे आहे ते कोळशापासून, आणि बायोगॅस जे आहे ते एन्ट्रोपिक डिग्रेडेशनपासून. अचं 4 यायला पाहिजे, बचं 2 यायला पाहिजे, कचं 1 यायला पाहिजे, आणि डचं जे आहे ते 3 यायला पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन नंबर 4 मध्ये हे उत्तर पाहायला मिळतं आहे. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आपण. विजेची उपकरणे व स्वयंपाकातील भांड्यांचे हँडल ज्यापासून बनवितात ते बेकिलाइट कशापासून तयार करतात? तर ते फिनॉल आणि फॉर्मल्डिहाइड यापासून तयार केले जाते. पर्याय क्रमांक 4 जे आहे हे याचं उत्तर असायला पाहिजे. चला, सोपे प्रश्न आहेत त्याच्यातले, सगळे विज्ञानाचे प्रश्न जे आहेत ते. मानवी खाली विधाने लक्षात घ्या असं विचारलेलं आहे. आणि समोर काय म्हटलंय बघा इकडे, अचूक नसलेले म्हणजे कसे? अचूक नसलेले म्हणजे कसे सांगा? तर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की अचूक नसलेले विधान कोणतं आहे. नीट लक्षात घ्या. मानवी जन्मापूर्वी गर्भाशयातील भ्रूणांच्या हृदयातील दोन्ही अलिंदादरम्यान एक छोटेसे छिद्र असते. बरोबर. दोन्ही अलिंदादरम्यान जन्मापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या छिद्रास फोसा ओव्हेलिस असे म्हणतात. तर लक्षात घ्या, जन्मापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या छिद्रात जे आहे ते फोरमेन ओव्हल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? फोरमेन ओव्हल असं म्हटलं जातं त्याला. आणि त्याची जी काही ओळखणी आहेत किंवा त्याच्या खुणा ज्या आहेत त्या खुणांना फोसा ओव्हेलिस असं म्हटलं जातं. त्यामुळं ब जे विधान जे आहे ते चुकीचं आहे. त्यामुळं आपलं उत्तर काय यायला पाहिजे? आपलं उत्तर काय यायला पाहिजे? ऑप्शन नंबर 2 जे आहे ते आपलं उत्तर यायला पाहिजे. चला, यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधानांपैकी अचूक विधान ओळखा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. प्रमस्तिष्क याला मोठा मेंदू म्हणून ओळखले जाते जो मेंदूचा 85% भाग व्यापतो. अगदी बरोबर आहे. आणि प्रमस्तिष्क हा शरीरातील महत्त्वाच्या अनैच्छिक क्रिया नियंत्रित करतो. तर लक्षात घ्या, केवळ आणि केवळ जे आहे ते पहिलं विधान बरोबर असायला पाहिजे. प्रमस्तिष्क हा शरीरातील महत्त्वाच्या अनैच्छिक क्रिया, अनैच्छिक असं काही होत नसते. त्यामुळं ब जे आहे ते चुकीचं आहे. केवळ अविधान जे आहे ते अगदी बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. खालील विधानांपैकी अचूक विधान ओळखा म्हणजे कसं बरं? अगदी बरोबर विधान ओळखायचं आहे. संघ ॲनालिडातील प्राण्यांच्या शरीरावरती वलय असतात. अगदी बरोबर आहे. ॲनालिडावरती वलय असणारच असणार. पहिलं विधान बरोबर आहे. संघ ॲनालिडातील प्राण्यांना पाय नसतात हे सुद्धा आहे. मग हे दोन्ही विधानं जे आहे ते कशाला लागू पडतात? तर अर्थवर्मला म्हणजे गांडुळाला लागू पडतात. त्याला पाय पण नसतात पण त्याच्यावरती वलय असतात. त्यामुळे हे दोन्ही विधानं जी आहेत ती कशी आहेत? दोन्ही विधानं कशी आहेत? तर अगदी बरोबर आहेत. जन्माला येणाऱ्या बालकांचा रक्तगट हा मातापित्यांच्या रक्तगटावरती अवलंबून असतो. या ठिकाणी आईचा रक्तगट अ, पित्याचा रक्तगट ब असल्यास असं म्हटलेलं लक्षात घ्या. ए बाय बी जर आपण केलं तर इज इक्वल टू काय होतं? तर ए होतं. त्यामुळे या ठिकाणी यापैकी नाही हे उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 4 जे आहे त्याचं उत्तर असायला पाहिजे. आणि एक शेवटचा प्रश्न जो आहे तो आपण या ठिकाणी बघूया. कीटकनाशकांचा वापर करताना खालीलपैकी कोणत्या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा लागतो? कीटकनाशकांची योग्य प्रकारे निवड केली जावी. बरोबर आहे. त्यानंतर कीटकनाशकांची कार्यक्षमता,
हे सुद्धा महत्त्वाचे आहे. कीटकनाशकांची मात्रा, प्रोपोर्शन, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. कीटकनाशकांचा रंग, रंगावरनं काही अवलंबून असतं. अ, ब आणि क, अ, ब आणि क हे महत्त्वाचा विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे. अ, ब आणि क, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे हे याचं उत्तर असायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या या पेपरमध्ये जी GST प्रश्न विचारली गेली होती त्याची आपण स्पष्टीकरणात्मक उत्तरे जी आहेत ती बघितलेली आहेत. यानंतरच अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न जे आहेत ते सर घेऊन तुम्हाला येतील, तर त्यासाठी तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघावा लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, खरोखरच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा फायदेशीर व्हिडिओ आहे तर इतरांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट जर तुमच्या मोबाईलवरती पाहिजे असेल तर राजमित्र अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. नमस्कार.